नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, उद्या आहे 9 डिसेंबर 2023. या दिवशी भागवत एकादशी. तर या दिवशी आपल्याला एक प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. तुळशीला अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. तर कोणती आहे ती वस्तू आणि नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता प्रत्येक 15 दिवसांनी एक एकादशी येतच असते आणि या एकादशीला काय करतो आपण, उपवास करतो. भगवान विष्णूंची आपण या दिवशी पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी द्वादशीला आपण उपवास सोडतो. तर या उद्याच्या एकादशीला आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या कठीणातील कठीण समस्या आपल्या दूर होतील व आपली इच्छापूर्ती होईल. तर पहिला उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. बघा, मुलांच्या अभ्यासाविषयी काही समस्या असो किंवा त्यांच्या करिअरविषयी काही समस्या असो, जसं की बघा, खूप कष्ट करून देखील एखाद्या मुलाला स्पर्धात्मक जर परीक्षेमध्ये तो काही प्रयत्न करत असेल आणि त्यामध्ये त्याला यशप्राप्ती जर मिळत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा अतिशय छोटासा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, मुलांच्या सर्व अडचणीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यांना या उपायामुळे त्यांच्यामध्ये यशप्राप्ती होईल. त्याचबरोबर जर काही समस्या, काही आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, खूप खर्च झालेला आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसेल, म्हणजे काय होतं की आपल्या कष्टाला, आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला नशिबाची साथच जर मिळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपल्या घरामध्ये आर्थिक स्थिरता राहत नाही. तर अशा वेळेस तुम्ही एकादशीला भगवान विष्णूंची ही आपल्याला सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एकादशीला आपण भगवान श्री विष्णूंची उपासना करतो. तर आपल्याला काय करायचं, आपल्या सर्वांच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते. तर या दिवशी आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला 11 वेळेस पाणी घालत घालत ताम्हणामध्ये मूर्ती घ्यायची. त्याच्यावर पळीने पाणी घालत घालत 11 वेळेस आपल्याला ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे. नंतर त्यांची पंचोपचारे पूजा करायची आहे, त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यांना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. पण लक्षात ठेवा, एकादशीला आपल्याला तुळशीपत्र तोडायचे नसते. तर आदल्या दिवशी, आता आजही एकादशी आहे तर आज नाही, पण जर तुमच्याकडे शिळं जरी तुळशीपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही ते अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यावर देखील आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशीचीही पूजा करायची आहे. आणि तुळशीची पूजा करत असताना एकादशीला तुळशीला पाणी घालू नका. लांबूनच हळद, कुंकू, अक्षदा, फुलं व्हायची आहेत, धूप दाखवायचा आहे आणि दिवा लावायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एकादशीला तुळशीची पूजा करायची. आता आपल्याला उपाय कुठला करायचा आहे ते पाहूया. बघा, हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे, आपल्या मुलांसाठी. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळच्या वेळेला, जेव्हा दिवे लागणीची वेळ आहे त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं, 2 वातीची 1 वात करायची आणि दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता ही सेवा आहे ती आपल्याला तुळशी समोरच करायची आहे. सायंकाळच्या वेळेला तुळशीच्या समोर बसायचं, दिवा प्रज्वलित करायचा, आसन टाकून बसायचं आणि तो दिवा आपल्याला तुळशीच्या समोर लावायचा आहे. आणि दिवा लावताना दिव्याच्या खाली आसन द्यायचं आणि डायरेक्ट दिवा नाही ठेवायचा. दिव्याच्या खाली अक्षदाचं आसन द्यायचं, त्याच्यावर दिवा ठेवायचा, दिव्याचं पूजन करायचं, हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर आपल्याला अखंड 11 अक्षदा घ्यायच्या आहेत, म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत. अखंड घ्यायचे, तुटका नाही घ्यायचा. 11 मोजून तांदूळ घ्यायचे, उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि आपल्याला 11 वेळेस आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये जे आहे ते पठण करू शकता किंवा तुम्ही जे मराठीत आहे ते पण करू शकता. पण संस्कृतमधलं जर तुम्ही केलं तर तुमचं 11 वेळेस पठण करायला तुम्हाला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं लागतील. तेवढ्या वेळामध्ये तुमचं 11 वेळेस पठण करून होऊन जाईल. तर ही सेवा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायची आहे. तर 11 वेळेस ते तसं व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि नंतर त्या ज्या अक्षदा आहेत
त्या अक्षदा हातामध्येच ठेवायच्या. त्या अक्षदा अभिमंत्रित झालेल्या अक्षदा असतात. तर या अक्षदा हातामध्ये घेऊनच आपल्याला आपल्या मुलांविषयी जी काही समस्या आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे आणि नंतर त्या अक्षदा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. बघा, असं केल्यामुळे मुलांच्या बाबतीत ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या सर्व समस्या दूर होतील. आणि त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये असलेल्या कठीणातील कठीण तुमची जी काही इच्छा आहे, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, पहिल्या उपायाप्रमाणेच आपल्याला एक पंती घ्यायची, त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं, 2 वातीची 1 वात करायची आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. सेम त्याचप्रमाणे दुसरा दिवा घेतला तरीही चालेल. आणि अक्षदा घ्यायच्या आहेत 11. आता अक्षदा तुम्ही ज्या पहिल्या आहेत त्या घेतल्या, तशाच दुसऱ्या अक्षदा घ्यायच्या आहेत. त्या पहिल्या आहेत त्या अक्षदा घेऊ नका, दुसऱ्या अक्षदा घ्या. आणि त्यानंतर त्या ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्यात. सेम त्याचप्रमाणे दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीसमोरच दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याची पूजा करायची, आसन द्यायचं आणि आपल्याला 11 वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे. बघा, 11 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. बघा, आता महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल. तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता किंवा पठण केलं तरीही चालेल. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 15 ते 20 मिनटं तुम्हाला जास्तीत जास्त लागतील. आता बघा, जर तुमच्याच्याने 11 वेळेस जर महालक्ष्मी अष्टकम खूप वाटत असेल तर तुम्ही 5 वेळेस 1 वेळेस म्हटलं तरी चालेल. पण बघा, जेवढं जास्त म्हणू तेवढं जास्त मंत्रोच्चार होतात आणि तेवढी जास्त पावर त्या मंत्रामध्ये तयार होत असते आणि त्या अक्षदामध्ये अभिमंत्रित त्या अक्षदा होत असतात. त्यामुळे शक्य झाल्यास 11 वेळेसच म्हणा. आणि त्यानंतरही ते तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आपली इच्छा सांगून. त्यानंतर आता जोपर्यंत त्या दिव्यामध्ये ते तूप आहे तोपर्यंत तो दिवा तसाच तेवत ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला तुळशीचं पूजन झाल्याच्या नंतर त्या अक्षदा आहेत त्या अक्षदा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. एका डब्बीमध्ये किंवा पुडीमध्ये बांधून ठेवायच्या. आता जर त्या अक्षदा तुम्ही मुलांसाठी जर करत असाल तर त्या अक्षदा ती पुडी तुम्हाला जिथे मुलं अभ्यास करतात तिथे ठेवायची आहे. आणि जर तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येसाठी ज्या अक्षदा आहेत त्या अक्षदा तुम्हाला पुडी बांधून किंवा ती डब्बी तुम्हाला देवघरामध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि बघा, जेव्हा तुम्हाला असं वाटेल की आता मुलांचे बरेचसे प्रश्न आपले सॉल्व्ह होत चाललेले आहेत, त्यांच्या इच्छापूर्ती होत चाललेली आहे, घरातील आर्थिक अडचणीसुद्धा आपल्या बऱ्याचशा म्हणजे कमी होत चाललेल्या आहेत, तर तशा वेळेस त्यावेळेस तुम्ही जे तांदूळ आहे ते तांदूळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत. तर ही छोटीशी माहिती होती. हा छोटासा उपाय होते 2 जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.